मित्रांनो नमस्कार. आपण शिर्डी आणि नाशिक तर नेहमी जातोच. असंच नाशिकहून शिर्डी जाताना मध्यभागी आपल्याला एक गाव लागतं. त्या गावामध्ये तुम्हाला माहीत आहे का 1200 वर्षापूर्वीचं शिवलिंग असलेलं मंदिर इथं प्रस्थापित आहे. हे छोटं गाव आहे सिन्नर गावामध्ये हे मंदिर आहे. शक्यतो जास्त लोकांना हे मंदिर प्रचलित नाही, परंतु इथे खूप पॉझिटिव्ह छान व्हाइब्स आपल्याला मिळतात. मंदिर आताही सुस्थितीमध्ये आहे. मंदिराचे आर्किटेक्चर खूपच बघण्यासारखे आहे. गुंडेश्वर मंदिर असं ह्या मंदिराचं नाव आहे. आणि इथे मध्यभागी शिवची मूर्ती असून पूर्ण दगडी कामामध्ये हे मंदिर आणि सभामंडप बनवलेला आहे. 11व्या सेंचुरीमध्ये यादव राजांनी हे मंदिराची उभारणी केली होती. हे आहे नाशिक पासून शिर्डीला जाताना सिन्नर गावामध्ये लागणारं गुंडेश्वर शिव महाराज मंदिर. हे मंदिर 1200 वर्षापासून इथे आहे. मंदिराच्या बाहेर निघाल्यावर समोरच नंदीचं मंदिर आहे. या मंदिराच्या चारही साईडला 4 छोटे मंदिर आहे. हे मंदिर गणेश, पार्वती, सूर्य देवता आणि विष्णू अशा देवतांसाठी समर्पित आहे. हे आहे गणेश मंदिर. समोर आहे पार्वती माता मंदिर. सूर्य मंदिर आणि विष्णू मंदिर. मित्रांनो, या मंदिरामध्ये कलाकृती खूपच सुंदररित्या कोरीव आहे. काळाच्या ओघामध्ये ह्या कलाकृती थोड्या खराब झालेल्या आहे, परंतु या मंदिराची अवाढव्यता आणि याचा मोठा विस्तार हा बघण्यासारखा आहे. हे नंदी मंदिर आहे आणि हे आहे विष्णू मंदिर. मित्रांनो, तुम्हाला जमले तर नक्कीच ह्या प्राचीन शिवमंदिराला तुम्ही एक वेळेस अवश्य भेट द्या. मला हे मंदिर खूप आवडलं. थँक्यू. बाय बाय.